नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक, त्याचबरोबर रोमॅन्टिक आहे, त्यामुळे नक्की फॉलो करा. चला तर मग वळूया आपल्याच्या स्टोरीकडे. जुनहो म्हणाला, तुझा चेहरा पाहूनच मला कळालं होतं की तू काहीतरी लपवत आहेस. अनाया नकळत हसली आणि म्हणाली, तुम्ही नेहमीच माझ्या मागे का येता? जुनहो तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, कारण मला तुझी काळजी वाटते. क्षणभर दोघे शांत झाले. त्याचवेळी वेअरहाऊसचा दरवाजा आपोआप उघडला गेला. ते दोघेही आत गेले. ते आत जाताच एक जुना प्रोजेक्टर सुरू झाला आणि स्क्रीनवर एक व्हिडिओ चालू झाला. त्यात अनायाची आई होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आई? नकळत तिच्या तोंडातून उच्चार बाहेर पडले. व्हिडिओमध्ये तिची आई म्हणत होती की जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर याचा अर्थ तू सत्याच्या खूपच जवळ आली आहेस. आमचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर तो खून होता. पण ज्याने हे सर्व केलं आहे तो आजही सावलीत आहे. पण लक्षात ठेव बाळा, सूड घेऊ नकोस, फक्त सत्य बाहेर आण. आणि व्हिडिओ अचानक बंद झाला. जुनहोने हलकेच अनायाच्या खांद्यावर हात ठेवला. अनाया त्याच्याकडे वळली आणि पुढच्याच क्षणी तिने स्वतःहून त्याला मिठी मारली. जुनहो काही क्षण स्तब्ध झाला, पण त्याने लगेचच तिला स्वतःच्या मिठीत घट्ट पकडलं. तो म्हणाला, तू एकटी नाहीस, मी कायम तुझ्यासोबत आहे. अनायाला खूपच सुरक्षित वाटत होतं. एक व्यक्ती त्या दोघांना दूरवरून पाहत होती. त्याने कोणाला तरी फोन लावला आणि म्हणाला, सर, ते दोघे आधीपेक्षा जास्त जवळ आले आहेत. फोनच्या दुसऱ्या बाजूने एक थंड हसण्याचा आवाज आला. छान, आता त्यांना एकत्रच तोडण्यात काहीतरी वेगळीच मज्जा येईल. वेअरहाऊसमधील त्या रात्रीनंतर त्या दोघांच्या नात्यात खूप काही बदललं होतं, पण ते अजूनही मित्रच होते. त्यांच्या नात्यात एक वेगळी ओढ नक्कीच निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी JK ग्रुपमध्ये मोठा कल्चरल एक्सचेंज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. अनायाला त्या संपूर्ण इव्हेंटची जबाबदारी देण्यात आली होती. मिस जोशी, तुम्ही खरोखरच कमाल केली आहे. एका तरुण कोरियन बिझनेसमननं तिचं कौतुक केलं. त्याचं नाव होतं ली डोंग-मिन. थँक्यू, अनाया हसून म्हणाली. दोघेही छान गप्पा मारत होते. तेवढ्यात जुनहोची नजर अनायावर गेली. त्याचा चेहरा खूपच गंभीर झाला होता. तो म्हणतो, कोण आहे हा? त्याने विचारलं. त्याचा मित्र आणि त्याचा असिस्टंट तायांग हसू लागले. तायंग म्हणाला, सर, तुम्हाला त्रास होतोय का? जुनहोने नकार दिला. तायंग म्हणाला, मग तुम्ही गेल्या 5 मिनिटांपासून त्या दोघांकडे एकटक का पाहत आहात? जुनहो काहीच बोलला नाही, पण त्याची नजर अजूनही अनायावरच होती. दुसरीकडे अनाया आणि डोंगमिन बोलत होते. तो म्हणाला, तुम्ही या वीकेंडला माझ्यासोबत डिनरला याल? अनाया गोंधळली. मी? तेवढ्यात उत्तर आलं, शी इज बिझी. दोघेही मागे वळले. तो होता जुनहो. CEO किम? डोंगमिन गोंधळला. जुनहो शांतपणे म्हणाला, मिस जोशी यांच्याकडे या वीकेंडला काहीतरी महत्त्वाचं काम आहे. अनाया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. माझ्याकडे? हो, जुनहो म्हणाला. कसलं काम आहे? तिने विचारलं. क्षणभर जुनहो अडकला. तो म्हणाला, मी तुला सिओल लँटर्न फेस्टिवल दाखवणार आहे. अनायाने मोठ्या डोळ्यांनी विचारलं, म्हणजे तुम्ही मला बाहेर घेऊन जाणार आहात? तिचं ते बोलणं ऐकून जुनहोच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आली. तो म्हणाला, हो,
पण जर तुला यायचं असेल तरच. डोंगमीन सगळं काही समजून गेला. तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे, एन्जॉय. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. अनाया म्हणाली, तुम्ही खरंच माझ्यासोबत येणार आहात? जुनहो तिच्याकडे पाहून म्हणाला, तुला काय वाटतं? आज अनायाच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजेची लाली चढली होती. दूर उभी असलेली सोयान मात्र रागाने हे सगळं पाहत होती. तिच्या हातातील ग्लास घट्ट पकडला गेला. अनाया जोशी, मी तुला जुनहोच्या इतक्या जवळ जाऊ देणार नाही. तिने फोन काढला आणि कोणाला तरी फोन केला. ती म्हणाली, प्लॅन बी रद्द करा आणि प्लॅन सी सुरू करा. यावेळी लक्ष फक्त अनाया नाही तर जुनहो देखील होता. संपूर्ण शहर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालं होतं. अनाया पहिल्यांदाच असा सुंदर उत्सव पाहत होती. वाव, हे खूप सुंदर आहे, ती एखाद्या लहान मुलीसारखी आनंदाने म्हणाली. जुनहो तिच्याकडे पाहून हसला. त्याला आजूबाजूचे दिवे दिसत नव्हते. त्याची नजर फक्त अनायावरच होती. तुला आवडलं? तो म्हणाला. खूप, अनाया उत्तरली. अनायाने त्याचा हात पकडला. चला ना, तिकडे बघू. ती नकळतच त्याच्यावर हक्क दाखवून गेली. दोघेही काही क्षण स्तब्ध झाले. अनायाला भान आलं आणि तिने लगेचच सॉरी म्हटलं. ती तिचा हात सोडवून घेणार इतक्यात जुनहोने तिचा हात घट्ट पकडला. ठीक आहे, तो म्हणाला. अनायाचं हृदय वेगवेगाने धडधडू लागलं होतं. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून पुढे चालू लागले. थोड्या वेळाने एका स्टॉलवर लोक इच्छा लिहून ती लँटर्न आकाशात सोडत होते. लँटर्न म्हणजे कंदील. हे काय आहे? ती म्हणाली. यावर तुझी इच्छा लिहायची आणि मग ती पूर्ण होते, असा लोकांचा विश्वास आहे. त्यानंतर त्या दोघांनीही लँटर्न घेतले. अनायाने तिची इच्छा लिहिली. जुनहोने काहीतरी लिहिलं आणि दोघांनीही लँटर्न आकाशात सोडताना अनायाने विचारलं, तुम्ही काय लिहिलंत? जुनहो हसला आणि म्हणाला, सांगितलं तर इच्छा पूर्ण कशी होणार? दोघेही हसू लागले. पण खरं तर जुनहोने लिहिलं होतं, मला नेहमी अनाया माझ्यासोबतच हवी आहे. त्याचवेळी सोयान आपल्या कारमध्ये बसून मोबाईलवरती हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात राग होता. इनाफ. तिने एका व्यक्तीला फोन लावला. आत्ताच सुरू करा. अचानक फेस्टिवलमध्ये गोंधळ उडाला. एका लँटर्न स्ट्रक्चरला आग लागली होती. लोक पळू लागले. आग, आग. अनाया गर्दीत अडकली. सगळीकडे धूर पसरला होता. बॉस, बॉस, अनाया ओरडू लागली. तिला काहीच दिसत नव्हतं. धूर वाढतच चालला होता. ती खूपच घाबरली होती. अचानक कोणीतरी तिचा हात पकडला. अनाया? बॉस, ती म्हणाली. जुनहो धुरातून मार्ग काढत तिच्यापर्यंत पोहोचला होता. चल. त्याने तिला आपल्या जवळ ओढलं आणि ते दोघेही सुरक्षित बाहेर आले. अनाया खूपच थरथरत होती. जुनहोने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. तो म्हणाला, तू ठीक आहेस ना? त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट जाणवत होती. जणू काही तिला काही झालं असतं तर तो स्वतःला कधीच माफ करू शकला नसता. अनायाने हलकेच मान हलवली. पण त्याच क्षणी ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले होते की जणू वेळच थांबला होता. त्यांची नजर एकमेकांवर खिळली होती. जुनहो नकळत तिच्याकडे झुकू लागला. अनायाचाही श्वास चढला होता. पण तेवढ्यात जुनहोचा फोन वाजतो. दोघेही भानावर येतात. जुनहो फोन उचलतो. समोरून मिस्टर हान यांचा घाईतच आवाज आला. खरा गुन्हेगार कोण आहे याचा पुरावा मला मिळाला आहे, पण माझ्याकडे जास्त वेळ नाही. उद्या सकाळी मला माझ्या घरी भेटा. एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. जुनहो आणि अनाया एकमेकांकडे पाहत होते, कारण त्यांना जाणवत होतं की उद्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य
सर्वांसमोर येणार होतं. पुढच्याच दिवशी अनाया आणि जुनहो मिस्टर हान यांच्या घरी पोहोचले. पण घराचा दरवाजा उघडा होता. मिस्टर हान जुनहो धावतच आत आला, पण ते कुठेच नव्हते. संपूर्ण घर अस्ताव्यस्त पसरलं होतं. टेबलवरील फाईल्स विखुरल्या होत्या. इतक्यात अनायाची नजर एका लिफाफ्यावर जाते. त्यावर लिहिलं होतं, फॉर अनाया अँड जुनहो. जुनहोने तो लिफाफा उघडला. त्यात एक पेन ड्राईव्ह आणि एक छोटी चिठ्ठी होती. जर तुम्ही हे वाचत असाल तर याचा अर्थ मी सुरक्षित नाही. पेन ड्राईव्हमध्ये त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आहे, जी अनेक वर्षांपासून हे सत्य लपवत आहे. अनाया आणि जुनहो एकमेकांकडे पाहू लागतात, पण ते लगेचच तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला जोडतात. स्क्रीनवर एक फोटो झळकला. फोटोतील व्यक्ती पाहून जुनहो जागच्या जागीच थबकला. हे कसं शक्य आहे, तो म्हणाला. अनाया घाबरत म्हणाली, कोण आहे हा? जुनहोचा आवाज थरथरत होता. ली सांग-वूक, JK ग्रुपचा माजी बोर्ड डायरेक्टर आणि माझ्या वडिलांचा सर्वात जवळचा मित्र. हे ऐकून अनाया देखील स्तब्ध झाली. म्हणजे हाच खरा विलन आहे. त्याचवेळी जुनहोचा फोन वाजला. तो फोन हॉस्पिटलमधून होता. मिस्टर किम, मिस्टर हान यांना शुद्ध आली आहे. हे ऐकताच ते दोघेही हॉस्पिटलच्या दिशेने निघतात. रस्त्यात गाडीत शांतता होती. अनाया खिडकीतून बाहेर पाहत होती. अचानक जुनहो तिच्याकडे एक छोटासा बॉक्स तिच्या हातात ठेवतो आणि म्हणतो, हे तुझ्यासाठी. अनाया विचारते, हे काय आहे? जुनहो म्हणतो, उघड मग समजेल. अनाया तो बॉक्स उघडते. आत सुंदर असं प्लॅटिनम ब्रेसलेट होतं. त्यावर कोरियन भाषेत एक शब्द कोरलेला होता. याचा अर्थ जुनहो हसतच म्हणाला, डेस्टिनी, नशीब. अनायाच्या डोळ्यात चमक आली. सुंदर आहे, ती म्हणाली, कारण ते योग्य व्यक्तीसाठी घेतलं आहे. जुनहो म्हणाला. क्षणभर दोघांची नजर भिडली आणि यावेळी ते दोघेही नजर हटवू शकले नाहीत. हॉस्पिटलमध्ये मिस्टर हान शुद्धीवर आले होते. अनाया त्यांच्याजवळ बसली आणि म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना? मिस्टर हान म्हणाले, हो, मी एकदम ठीक आहे. मग ते गंभीर झाले आणि म्हणाले, अनाया, तुझ्या आईवडिलांनी मृत्यूपूर्वी एक फाईल लपवली होती. त्या फाईलमध्ये ली सांग-वूकचे सर्व गुन्हे होते. म्हणूनच त्याने त्या दोघांना गप्प केलं. अनायाच्या डोळ्यात अश्रू होते, कारण तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य तिच्या समोर आलं होतं. तेवढ्यात मिस्टर हान म्हणाले, पण अजून एक गोष्ट आहे. कोणती? मिस्टर हान अनाया आणि जुनहोकडे पाहत हसले. ते म्हणाले, उशीर होण्याआधीच मनातलं बोलून टाका. अनायाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं, कारण आज कोणीतरी त्यांना त्यांच्या नात्याचं सत्य दाखवलं होतं. ते दोघेही तिथून निघाले. पूर्ण रस्ता ते दोघेही शांत होते. त्यांच्या मनात एक वेगळंच वादळ सुरू झालं होतं. त्या रात्री जुनहो आपल्या खोलीत बसला होता. त्याच्या टेबलवर अनायाने दिलेला एक छोटासा भारतीय किचेन होता. तो नकळत हसला. त्यानंतर त्याने मोबाईल उघडला. गॅलरीमध्ये अनायाचे काही फोटो होते. फेस्टिवल, ऑफिस, तर काही नकळत काढलेले कॅन्डिड फोटो. ते पाहून तो स्वतःशीच हसला. तेवढ्यात तायंग म्हणाला, सर, तुम्ही प्रेमात पडला आहात. जुनहो त्याच्याकडे रागाने पाहतो. काय? तायंग म्हणाला, सर, मी तुमच्याबरोबर 3 वर्षांपासून काम करतोय, पण पहिल्यांदाच तुम्हाला कोणत्या तरी मुलीचा फोटो एवढा वेळ पाहताना बघतोय, आणि यालाच तर प्रेम म्हणतात. जुनहोकडे त्याच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, कारण मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात तो देखील हेच अनुभवत होता. दुसऱ्या दिवशी त्याने अनायाला मेसेज केला, आज संध्याकाळी 6 वाजता तयार रहा, किम जुनहो. अनायाने मेसेज वाचला. आता हे काय आहे, ती म्हणाली. त्या संध्याकाळी जुनहो तिला समुद्रकिनारी घेऊन गेला. सिओलच्या गोंगाटापासून दूर, शांत आणि सुंदर वातावरण.
आणि त्यात फक्त ते दोघेच. हे ठिकाण खूपच सुंदर आहे, अनाया आनंदाने म्हणाली. मी जेव्हा गोंधळलेला असतो तेव्हा मी इथे येतो, जुनहो म्हणाला. अनाया त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण आज तो एक CEO नव्हता, तर फक्त किम जुनहो होता. दोघेही समुद्रकिनारी चालत होते. तेवढ्यात जोरदार वारा सुटला आणि अनायाचे केस तिच्या चेहऱ्यावर आले. जुनहोने हळूच तिच्या चेहऱ्यावरून केस बाजूला केले. दोघेही काही क्षण शांत झाले. त्यांच्या नजरा एकमेकांमध्ये हरवल्या. अनायाच्या हृदयाची धडधड वाढली होती. जुनहोच्या मनात एक विचार आला, मी खरंच तिच्या प्रेमात पडलो आहे. पण त्याच वेळी एका काळ्या कारमध्ये ली सांगवूक बसला होता. त्याच्या हातात अनायाचा फोटो होता. तिचे आई-वडील माझ्यामुळे गेले आणि आता ती पुरावे शोधतेय. तो थंड हसत म्हणाला, ही चूक आहे, खूप मोठी चूक. त्याने एका व्यक्तीला फोन लावला आणि म्हणाला, आज रात्रीच अनाया जोशी मला माझ्या ताब्यात हवी आहे. व्हॉट अबाउट किम जुनहो? समोरून फोनच्या दुसऱ्या बाजूने प्रश्न आला. ली सांगवूकच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटलं. तो म्हणाला, जर तो मध्ये आला तर त्यालाही हटवा. दुसरीकडे अनाया आणि जुनहो समुद्रकिनारी उभे होते. सूर्यास्त होत होता आणि पहिल्यांदाच जुनहोने स्वतःहून तिचा हात हातात घेतला होता. यावेळी अनाया देखील त्याला प्रतिकार करत नव्हती. समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताची शेवटची किरणे समुद्रावर पडत होती. जुनहो आणि अनाया हातात हात घालून चालत होते. दोघांनाही जाणवत होतं की त्यांचं नातं आता मैत्रीच्या पुढे गेलं आहे. अचानक जुनहो थांबला. अनाया? तो काही बोलणार इतक्यात एक काळी व्हॅन खूपच वेगाने त्यांच्या दिशेने आली. जुनहो मोठ्याने ओरडला, अनाया! त्या व्हॅनमधून 4 माणसे उतरली आणि तिच्या दिशेने धावू लागली. त्यातील एक जण म्हणाला, तिला पकडा. क्षणातच सगळं बदललं होतं. एक माणूस अनायाच्या जवळ आला. तो तिला हात लावणार त्याआधीच जुनहो तिच्या समोर उभा राहिला. तो म्हणाला, तिच्यापासून दूर राहा. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग झळकत होता. दोघांची झटापट सुरू झाली. जुनहोने 2 माणसांना खाली पाडलं, पण बाकीचे दोघे अनायापर्यंत पोहोचले होते. जुनहो! अनाया घाबरतच ओरडली. तिने पहिल्यांदाच जुनहोला त्याच्या नावाने हाक मारली होती. एका माणसाने तिचा हात पकडला. तेवढ्यात जुनहोने त्याला जोरात ढकललं आणि अनायाला आपल्या मागे घेत तो म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे. काही मिनिटांतच सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस तिथे पोहोचले. त्यांना पाहताच हल्लेखोर पळून गेले. पण अनाया अजूनही थरथरत होती. तिच्या डोळ्यात भीती होती. अचानक तिने जुनहोला मिठी मारली. ती म्हणाली, मला खूपच भीती वाटत आहे. तिचा आवाज थरथरत होता. जुनहोने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, घाबरू नकोस, तू सुरक्षित आहेस. मी तुला काहीही होऊ देणार नाही. कधीच नाही. अनायाच्या डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात नकळत जुनहोच्या तोंडून शब्द बाहेर पडले, मी तुला कधीच गमावू शकत नाही. दोघेही स्तब्ध झाले होते. अनाया हळूहळू त्याच्याकडे पाहू लागली. जुनहोला जाणवलं होतं की त्याने त्याच्या मनातील भावना कन्फेस केल्या आहेत. पण यावेळी तो मागे हटला नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता ते शक्य नाही. त्याच्या शब्दांनी अनायाच्या हृदयाची गतीच वाढवली होती. तो पुढे म्हणाला, तू माझ्यासाठी एक एम्प्लॉई नाहीस ना, माझी मैत्रीण आहेस. तो क्षणभर थांबला. समुद्राच्या लाटा आणि 2 धडधडणारी हृदय. चला तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि यापुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.